नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. पांझरा नदीवरील सोनवत प्रकल्पाच्या पाटचॅरीचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करून पाणी सोडण्याची मागणी करत कापडणे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. पाटचॅरीचे काम अपूर्ण राहिल्यास पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीचाही प्रश्न निर्माण होईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला. तसेच प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. आम्ही कापणेकर आणि कापणे परिसर मधून आलेले शेतकरी आम्ही काल संबंधित पाट वर गेलो. पूर्ण पाटचॅरी संबंधित रेल्वे प्रशासनाने फोडलेली असून जोपर्यंत ती पाटचॅरी दुरुस्त होत नाही तोपर्यंत पाटचॅरीमध्ये पाणी टाकत नाही, तोपर्यंत सोनत प्रकल्प पूर्ण भरत नाही. सोनत प्रकल्प चारीवरनं कापणे गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मोठा आहे आणि कापणे परिस्थितीमध्ये आज दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे कापणे पाटचॅरी चालू झाली तरच कापणे गावाचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. आता रेल्वे प्रशासनाने बेजबाबदारपणाने पाटचॅरी फोडून नासधूस करून टाकलेले, त्याला सर्वस्वी जबाबदार पाटबंधारे विभाग आहे. त्यामुळे आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय इथं निवेदन देण्यासाठी आलेलो आहेत. संबंधित जिल्हाधिकारी साहेबांनी याची दखल घेऊन तात्काळ चौकशी करण्यात यावी. कुणाल पाटील माजी आमदार त्यांना आम्ही परवा फोन केलेला होता. त्यांनी फोनची दखल घेऊन माननीय जिल्हाधिकारी साहेबांना फोन केला. बाबासाहेबांनी परत पाटबंधारे विभागाला पण फोन केला. ते म्हणजे करू, पण आम्हाला असं वाटतं की लवकरात लवकर व्हावं आणि लवकरात लवकर पाणी पाटचॅरीमध्ये सोडण्यात द्यावं, तेव्हा कापणे गावाचा पाण्याचा प्रश्न सुटेल. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.